ए थांब थांब असं नाही, आधी बसणं. तर जय शिवराय. आज आपल्याला जायचं होतं डोंगरगानला. आम्हाला काही सकाळीच निघायचं होतं, पण आपली पोरं माहिती कशी आहे, डायरेक्ट आम्हाला दुपारच झाली बरं का जायला. भावेशला तर सायकल पण येत नाही बरं का, पण तो डायरेक्ट गाडीवर बसला. मग त्यानंतर पेट्रोल कमी होतं, मग सगळ्यांच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकून दिलं. टाकी तर डायरेक्ट फुलच केली. मग डायरेक्ट बेलापूर नदीकडे आलो. मग एका गाडीची हवा कमी झाली होती, मग हवा पण भरून घेतली. मग डायरेक्ट निघालो. पुढे तर रेल्वे क्रॉसिंग होती. मग रेल्वे आली बरं का तिथं, पण ते रेल्वे तर खूप स्लो चालत होती. त्यानंतर मॅडम आला होता आपल्या जवळ. मी बोललो कॅश नाही, ऑनलाईन करतो. ते बोलले कर मग ऑनलाईन. मग त्यांना पे करून निघालो पुढे. जे नवीन ब्लॉग बघते लवकरात लवकर फॉलो करून टाका पब्लिक. मग काय आम्हाला भेळ घ्यायची होती डोंगरावर बसून खायला. मग भेळ वगैरे घेतली आणि डायरेक्ट निघालो डोंगराच्या दिशेने. मग डायरेक्ट डोंगरात आलो बरं का आम्ही. पुढे तर खूप सुंदर असं वातावरण होतं. पुढे आल्यावर आम्ही तर रस्ताच भटकलो होतो डायरेक्ट. तिथं एक मावशी होत्या, मग त्यांना विचारलं. मग डायरेक्ट आलो फायनल लोकेशनवर. मग डायरेक्ट खाली आलो. खूप सुंदर असं महादेवाचं मंदिर होतं. मग आतमध्ये गेलो, दर्शन वगैरे झालं, प्रसाद पण घेतला. मग डायरेक्ट आलो बाहेर. आम्हाला जायचं होतं वॉटरफॉल बघायला. इथं डायरेक्ट वर दुसरीकडेच गेलतो बरं का. मग डायरेक्ट आणला म्हणलं चला दुसऱ्या लोकेशनवर. आणि तेवढं त्या बिचारीची चप्पलच गायब करून टाकली बरं का पोरांनी. आणि चप्पल फक्त मला दिसली बरं का तिथं. आणि इथं पैसे टाकल्यावर माणसाची इच्छाच पूर्ण होती. मग हे पोरांनी ते चप्पल सापडत. मग आम्ही डायरेक्ट आलो खाली. तर डायरेक्ट गुफा होती बरं का. गुफा तर खूपच मोठी होती. आतमध्ये गेलो, सगळ्या पोरांना वल्लाच करून टाकलं. आणि बघा हर्षल तर डायरेक्ट मॅनवरचे जोडत. तो बोलला खूप खारट पाणी. मग हातीने पण चुकलं बरं का. मग त्यांना बोललो चला दुसऱ्या लोकेशनवर जायचं आपल्याला. आणि येता येता मित्राच्या मोबाईल तर डायरेक्ट आंघोळ गेली बरं का पाण्यामध्ये. पूर्ण ओरला झालता बरं का मोबाईल. मग त्यानंतर पुढे गेलो तर डायरेक्ट आपला गॉगल पडल्यानंतर डायरेक्ट आपली घडी पण ओढली झाली. आणि मी पण घसरलो होतो. मग काय दिनेला धरलं, तो डायरेक्ट पडला होता. त्याच्या मोबाईल पण पाण्यातच पडून गेला. आपला हर्षल भाऊ खूप जोरात पडला बरं का. मग तिथून डायरेक्ट निघलो. मग डायरेक्ट आलो गोरक्षनाथ गडावर. इथं पण मंदिर खूप छान होतं. मग आरती चालू होती, दर्शन वगैरे घेऊन टाकलं. मग आलो डायरेक्ट बाहेर. आणि इथलं नेचर तर एकच नंबर होतं बरं का. मग डायरेक्ट लागली होती आम्हाला भूक. मग आम्ही डायरेक्ट भेळ खायला सुरू झालो. आणि आधीने 5 घासाचा डायरेक्ट एकच घास खात होता. तर खूपच आवडली वाटतं. आणि भेळ वगैरे खाऊन डायरेक्ट निघालो बरं का खाली. कारण की आम्हाला खूपच वेळ झाला होता वरती. आणि खाली येते तर काय आम्हाला रिस्टर दिसली होती बरं काय. आणि घाटाचे टर्न तर खूपच अवघड होते बरं का. त्यानंतर आम्ही डायरेक्ट खाली आलो. एक पान शॉपवर थांबलो होतो. आणि ते काका आम्हाला तिथलेच व्हिडिओ दाखवत होते बरं का. त्यानंतर डायरेक्ट चहा प्यायला थांबलो. पुढे तर डायरेक्ट ऍक्सिडेंटच झालं होतं बरं का. आणि मागच्या ब्लॉगला तुम्ही खूप सपोर्ट केला आणि या ब्लॉगला पण सपोर्ट करा आणि फॉलो पण करून टाका. धन्यवाद.